शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आणि आकाश यांच्यामध्ये भांडण सुरू आहे. आकाशला भूमीचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये, कारण भूमीनं त्यापासून खूप महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवलेली आहे. तिच्या प्रेग्नन्सीमध्ये जबरदस्त कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि त्या कॉम्प्लिकेशन्समुळे भूमीचा जीव देखील जाऊ शकतो. आकाश ही गोष्ट मान्य करायलाच तयार नाहीये. मी तुला आयुष्यातून गमवू शकत नाही, असं तो भूमीला सांगतोय. तू माझ्यापासून या गोष्टी लपवायला नाही पाहिजे होत्या. गेले 4 महिने झालं तू या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवत आहेस. तू असं का केलंस भूमी? तेव्हा भूमी म्हणते, माझ्याकडे याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. आकाश म्हणतो, तू माझी फसवणूक केलीस भूमी. एवढी मोठी फसवणूक मी सहन करणार नाही. मला असं कधीच वाटलं नव्हतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवू शकते. मग मी तर आपल्या बाळाला सुद्धा नेहमी सांगत आलो आहे, की आम्ही दोघं एकमेकावर खूप प्रेम करतो. आम्ही दोघं एकमेकापासून कधीच काही लपवून ठेवत नाही. छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा आपण एकमेकापासून लपवत नाहीत. पण आयुष्याला कलाटणी देणारी ही एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली आहे, या गोष्टीवर माझाच विश्वास बसत नाही आहे, पण ती गोष्ट आता सत्य झाली आहे. मी काय करू तेच मला कळत नाही. भूमी, तू माझ्याशी असं का वागली? असं आकाश भूमीला बोलत आहे. भूमी त्याला सांगते, याशिवाय माझ्याकडं दुसरा पर्याय काहीच नव्हता. कारण तुम्ही काय केलं असतं ते मला चांगलं माहिती आहे. माझ्यात आणि बाळामध्ये तुम्ही कोणाला निवडलं असतं हे मला चांगलं माहिती आहे आणि मला तेच होऊ द्यायचं नव्हतं. आकाश म्हणतो, "तू जे विचार करते ना, मी तेच केलं असतं. मला बाळापेक्षाही तुझा जीव महत्त्वाचा आहे. बाळ आपल्याला नंतरही झालं असतं भूमी." तेव्हा भूमी म्हणते, "असं नाही. मग आत्ता जे बाळ आहे त्याचं काय केलं असतं तुम्ही ते मला आठवलं तरी माझ्या अंगावर काटा येतोय. मी असं करू शकत नाही. आपलं बाळ म्हणजे आपलं स्वप्न आहे. आपण किती प्रेमानं ते स्वप्न पाहिलेलं होतं आणि त्यामुळंच मी काहीही माझं झालं तरी बाळाला जन्म देणार आहे असंच ठरवलेलं होतं आणि त्यामुळंच मी हे सगळं लपवून ठेवलंय." आकाश तिला म्हणतो, "तू काय बोलतेस? तुला समजतंय का? माझ्या आयुष्यामध्ये तू किती महत्त्वाची आहेस हे तू विसरून गेली आहेस का? माझ्या प्रेमाचं तुला काहीच वाटत नाही का? तुझ्या पाठीमागं माझं काय होऊ शकतं याचा विचार देखील तू केला नाहीस का? भूमी, इतकी निष्ठुरपणे तू कसं काय वागू शकते?" भूमी म्हणते, "मी आता फक्त तुमची पत्नी नाहीये, तर एका बाळाची आई देखील आहे. आई म्हणून मला जे काही योग्य वाटलं तोच निर्णय मी घेतलेला आहे. माझं प्रेम जेवढं तुमच्यावर आहे, तेवढंच माझ्या बाळावर देखील आहे आणि त्यामुळं मला असा तटस्थ निर्णय घ्यावा लागतोय. मी जो निर्णय घेतला आहे, तो विचार करून घेतलेला आहे. मी जर का तो निर्णय तुम्हाला सांगितला असता, तर तुम्ही 4 महिन्यापूर्वी काय निर्णय घेतला असता, हे मला माहीत आहे आणि तो निर्णय मला तुम्हाला घेऊ द्यायचा नव्हता. म्हणूनच हे सगळं झालेलं आहे." पौर्णिमा मात्र या सगळ्यावर भलती खुश आहे. कारण तिला जे पाहायचं होतं ते पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर रागिनी देखील खुश आहे. भूमी आणि आकाशमध्ये चांगलंच भांडण लागलेलं आहे. दोघांमध्ये जबरदस्त गैरसमज निर्माण झालेले आहेत. आकाश भूमीला खवळतोय, रागवतोय, तो तिच्यावर चिडलेला आहे. या गोष्टीचा मनोमन आनंद पौर्णिमा आणि रागिनी यांना चांगलाच होत आहे. तरी देखील आकाश आणि भूमी एकमेकांना रागवत असले, तरी भूमी मात्र त्याला समजावून सांगते, की "आकाश, तू चुकीचं रागवतोयस. आपलं बाळ आत्ता महत्त्वाचं आहे. आपण त्यासाठी किती काय-काय स्वप्न पाहिलेली होती तुला माहिती आहे ना. त्यामुळं मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे." आकाशला मात्र ती गोष्ट पटत नाही. आकाश म्हणतोय, "तू न विचारता निर्णय घेतलाय. त्यामुळं मला ही गोष्ट पटलेली नाहीये भूमी आणि मी कॉम्प्रोमाईज करू शकत नाही. मी तुझ्यामध्ये आणि बाळामध्ये फक्त आणि फक्त तुलाच निवडलं असतं. तुला माहीत आहे." भूमी म्हणते, "ते मला सगळं माहीत आहे, पण आता ती वेळ निघून गेलेली आहे. आता काहीच महिने राहिलेले आहेत आपलं बाळ आपल्यापर्यंत येण्याचे." आकाशला समजतंय, की याचा अर्थ काहीच महिने राहिलेले आहेत भूमी आपल्या जवळ असण्याचे. आकाश म्हणतोय, "तुला समजतंय का याचा नेमका अर्थ काय आहे ते? मला तू पाहिजे आहेस भूमी. मला जगातलं कुठलंच सुख नाही मिळलं तरी चालेल. मी माझं सगळं सुख फक्त आणि फक्त तुझ्यात बघतो. तुला माहिती आहे ना भूमी, मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते. तुझ्याविना एक क्षण देखील मी राहू शकत नाही. ही गोष्ट तुला माहीत असताना देखील तू असा निर्णय कसं काय घेऊ शकते ते मला कळत नाही. भूमी, तुझा निर्णय चुकलेला आहे. तू माझा अजिबात विचार केलेला नाहीये. आता तुझ्या मागं मी काय करणार आहे? माझं काय होणार आहे? या गोष्टीनं माझ्याच अंगावर काटा येतोय." भूमी म्हणते, "असा वाईट विचार अजिबात करू नका." आकाश म्हणतो, "यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. मी फाईल बघितली आहे. मी सगळं वाचलेलं आहे भूमी.
मला काही जरी झालं तरी तू पाहिजेस असं म्हणून आकाश आता रडायला लागलेला आहे. आकाश आणि भूमी यांच्यामध्ये चाललेला वाद पाहून बाकी रागिनी आणि पौर्णिमा तसेच पौर्णिमाची आई यांना मात्र चांगलाच आनंद होतोय. आकाश भूमीला समजावून सांगतोय. आकाश भूमीला म्हणतोय, की "भूमी तू तेव्हा काहीतरी म्हणली असतीस तर मी चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांना दाखवलं असतं. आपण खूप हे कॉम्प्लिकेशन लवकरात लवकर दूर केलं असतं." भूमी म्हणते, "मला ते काय माहीत नाहीये. मला जेव्हा तो निर्णय घेऊ वाटला त्या पद्धतीनं तो निर्णय मी घेतला. आत्ता देखील मला कितीही त्रास होत असला तरी देखील मी माझ्या निर्णयावर तेव्हा ठाम होते आणि आत्तासुद्धा ठाम आहे." आजीला मात्र आकाश आणि भूमीमध्ये चाललेल्या वादाचा खूप त्रास होत असतो. एरवी एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे आकाश आणि भूमी मात्र आज एकमेकाशी भांडत आहेत. पण त्यांचं भांडण हे त्यांच्यातील गैरसमजामुळं आहे. आकाशला वाटतंय, की भूमीने मला सांगायला पाहिजे होतं, पण भूमीने ते सांगितलेलं नाहीये. या दोघातलं भांडण मिटेल असं त्यांना वाटत असतं. पण आता आकाश चिडतो आणि भूमीला काही न बोलता तो त्याच्या रूममध्ये निघून गेलेला आहे. भूमी मात्र इथंच रडत आहे. भूमीला वाईट वाटतंय, पण आता या वाईट वाटण्याचा काही उपयोग नाही हे देखील तिला माहीत आहे. भूमी आजीला म्हणते, की "आकाशला तुम्हीच जरा समजावून सांगा. एक आई बाळाच्या विरोधात असा निर्णय कसं काय घेऊ शकते? एक आई म्हणून मी बाळाला माझ्यापासून कसं काय गमावू शकते? आकाशला हे का कळत नाहीये? आजी मी तुमच्या पाया पडते. आकाशला तुम्ही जरा नीट समजावून सांगा." असं ती आजींना सांगत आहे. आजीला पण वाईट वाटतंय, की भूमीने असा निर्णय नाही घ्यायला पाहिजे होता. पण भूमी आता आई आहे आणि आई बाळासाठी एवढं करू शकते हे आजींना चांगलंच माहीत आहे आणि त्यामुळं त्या म्हणतात, "भूमी तुझी काही चूक नाहीये. तू जे केलंयस ते तुझ्या पद्धतीने योग्य आहे. पण आकाशला तुझ्याबद्दल वाटणारं प्रेम देखील तेवढंच योग्य आहे." आकाश आता त्यांच्या रूममध्ये आलेला असतो. आकाश भलताच चिडलेला आहे. आकाशने आल्याबरोबर घरातील वस्तू आदळापट करायला सुरुवात केलेली आहे. फेकाफेक करायला सुरुवात केलेली आहे. आकाशचा राग अनावर झालेला आहे. भूमी असं कसं काय करू शकते? असं म्हणून तो जोरात आरडाओरडा करत आहे आणि तो स्वतःला खूप त्रास करून घेत आहे. बेडजवळ जाऊन तो स्वतः हाताने जोरजोरात बेडवर हात मारत आहे. "भूमी तू असं करायला नको होतंस. तू मला किती हर्ट केलंयस ना, ते तुला कळत नाहीये." असं म्हणून आकाश आरडाओरडा करत आहे. त्याला खूप राग आलेला आहे. आकाशला समजतंय, की आता एक गोष्ट आपल्याला मिळणार, तर एक गोष्ट आपल्यापासून दूर जाणार. आनंद आणि दुःख ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला दुःखच जास्त वाटत आहे. काही जरी झालं तरी भूमी माझ्यापासून दूर जायला नाही पाहिजे, असं तो मनाशी म्हणत आहे. आता अथर्व आणि मनू देखील त्याला समजावून सांगण्यासाठी आलेले आहेत. आकाश भलताच चिडलेला आहे आणि तो दुःखी देखील आहे. मनू अथर्वला सांगते, "तुम्हीच जरा आता त्यांना समजावून सांगा." अथर्व आकाशच्या जवळ जातो आणि म्हणतो, "आकाश जरा स्वतःला सावर. जे काही झालेलं आहे ते योग्य आहे असं मी म्हणत नाही, पण त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घेतलेला आहे आणि आता आपल्याकडं तेवढा अवधी शिल्लक देखील नाहीये, की आपण काही करू शकतो ते." मनू देखील आकाशला तेच समजावून सांगते. भूमीला वाटतंय, की तिच्यासाठी बाळ महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमचं प्रेम देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही बाळावर किती प्रेम करता हे त्यांना माहीत आहे. त्यामुळंच भूमीनं हा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला समजतंय ना आकाश भाऊजी, भूमीने मुद्दाम हा निर्णय घेतलेला नाहीये, तर तिने जाणीवपूर्वक तुमच्या प्रेमासाठी हा निर्णय घेतलाय. तुमच्या संसारासाठी हा निर्णय घेतलाय. अथर्व देखील आकाशला तेच समजावून सांगतोय. आकाश मात्र तळमळत आहे आणि म्हणतोय, "तुम्हाला कळतंय का? मला बाळापेक्षा देखील मला माझी भूमी पाहिजे. मी भूमीशिवाय जगू शकत नाही. आता भूमी आणि मी वेगळे राहिलेलो नाहीये. आम्ही दोघं एकमेकांमध्ये विरघळून गेलोय. मला तिच्याशिवाय जगणं अशक्य आहे. माझं काय होईल मला माहीत नाही. भूमी जर का नसेल तर मी तुटून जाईल. मी एकटा जगूच शकणार नाही." असा आकाश बोलतोय आणि तो रडतो आहे. अथर्वला समजतंय आकाशला नक्की काय होतंय ते. आजपर्यंत कधीच आकाशने भूमीशिवाय एक क्षण देखील घालवलेला नाहीये आणि जर का त्याच्या आयुष्यातून भूमी निघून गेली, तर काय होईल असा प्रश्न त्याला देखील पडलेला आहे. आकाश म्हणतोय, "तुम्हाला समजतंय का भूमी माझ्यासाठी काय आहे? भूमी ही माझ्यासाठी नुसती व्यक्ती नाहीये. भूमी ही माझ्यासाठी आयुष्य आहे आणि माझं आयुष्यच भूमीनं पणाला लावलंय. बाळाच्या जन्मासाठी तिने जी मोठी रिस्क घेतली ना, त्यामध्ये माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय." आकाश चिडलेला आहे. मनू आणि अथर्व त्याला मनवण्याचा प्रयत्न करतायत. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण तो ऐकत नाहीये. आता त्याने एक-एक चित्र त्यांच्यासमोर आणून टाकलंय. ती सगळी चित्र अर्धवट आहेत.
आकाश त्यांना सांगतोय, "मनू आणि अथर्व तुम्ही पहा ही चित्र कसली आहेत. ही सगळी अर्धवट चित्र आहेत. हे पहा इंद्रधनुष्य. मी तिला सांगितलं होतं, की यामध्ये आपण दोघांनी मिळून रंग भरायचे आहेत. आता यामध्ये मी एकटा रंग भरू शकत नाही. माझ्यासाठी भूमी म्हणजे खूप महत्त्वाचा भाग आहे. ती माझ्या शरीराचाच भाग असल्यासारखी आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. हे अर्धवट चित्र मी पाहू शकत नाही. भूमी जर का माझ्या आयुष्यात नसेल, तर माझं आयुष्य देखील या अर्धवट चित्रांसारखं अर्धवट राहणार आहे. ही गोष्ट मी तिला बजावून आणि समजावून सांगितली होती, तरी देखील तिनं हेच केलं. तिने मला न सांगता खूप वाईट निर्णय घेतलेला आहे. आता या चित्रांसारखा मी देखील आयुष्यभर अर्धवटच राहणार आहे, असं तो अथर्व आणि मनूला सांगत आहे. अथर्व आणि मनू यांना समजतंय, की त्याच्या मनावर नक्की काय व्यथा येत आहे. त्याला किती वाईट वाटत आहे. मनू त्याला सांगते, की "असं तुम्ही बोलू नका." पण तो मात्र ऐकत नाही. तो चिडलेला आहे आणि तो रडत आहे. भूमीने माझ्यापासून खूप महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवली आहे. मला असं कधीच वाटत नव्हतं, की भूमी असं काहीतरी करू शकते. माझ्या आयुष्यातील रंगच निघून गेलेले आहेत. माझं आयुष्यसुद्धा या चित्रांसारखं अर्धवट राहिलेलं आहे. असंच तो अथर्व आणि मनू यांना बोलत असतो. तर इकडे भूमी देखील रडत आहे. भूमी आजीला सांगते, की "तुम्ही जरा त्याला समजावून सांगा. त्याला कळत नाही, की तो काय निर्णय घेतोय ते." आजी म्हणते, "आत्ता सध्या तो त्याच्या दृष्टीनं बरोबर आहे. भूमी, आता मी त्याला नंतर समजावून सांगेल. आता तू स्वतःची काळजी घे. अजिबात रडू नको. तुझ्या पोटामध्ये बाळ आहे. तू जर का रडली तर त्या बाळाला किती त्रास होईल याचा विचार तू करतेस का? जे झालंय ते सगळं सोडून द्या. आई देवी आई आपलं सगळं काही व्यवस्थित करेल असा माझा अजून देखील विश्वास आहे. मी तुला अंगारा लावत होते ना, तुला माहिती आहे ना, माझी आई सगळं नीट करेल. देवी आईवर तू विश्वास ठेव." असं ती भूमीला सांगते. भूमी म्हणते, "मला देखील वाटतं की सगळं नीट आणि व्यवस्थितच व्हावं. मी देवी आईला तशी प्रार्थना देखील केलेली आहे. पण आपल्या नशिबात जे असेल ते होणार आहे आणि मी ते सगळं स्वीकारायला तयार आहे." आजी म्हणतात, "तुझ्या नशिबात चांगलंच असणार आहे. तू त्याची काहीच काळजी करू नको. आत्ता सध्या आकाश रागावलाय ना, तूच त्याला आता नीट समजावून सांग. आमचं कोणाचं देखील तो ऐकणार नाही. तू जर का त्याला नीट समजावून सांगितलं ना, तर तो ऐकू शकेल. तू आता स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नको." असं आजी भूमीला समजावून सांगत असतात. तेथेच रागिनी देखील बसलेली असते. तिला या सगळ्या गोष्टीचा चांगलाच आनंद होत असतो. पण आता आपण देखील काहीतरी बोललं पाहिजे, म्हणून ती भूमीला म्हणते, की "भूमी, मला देखील हे सगळं काही वाईट वाटतंय. पण आता या सगळ्या गोष्टी सोडून देणं गरजेचं आहे. आता तुम्ही दोघांनी देखील बाळाचा विचार करणं गरजेचं आहे. आकाशला देखील मी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. माहीत नाही आकाश माझं किती ऐकणार आहे ते. पण मला असं वाटतं, की तूच आकाशला जरा व्यवस्थित समजावून सांग. आकाश आमच्या सर्वांपेक्षा तुझं जास्त ऐकतो. त्यामुळं तू जर का त्याला नीट व्यवस्थित समजावून सांगितलं, तर त्याला कळेल. कारण आता परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर गेलेली आहे. त्यामुळं आता बाळाकडे लक्ष देणं आणि बाळाच्या जन्माचं स्वागत करणं हेच आपल्या हातात राहिलेलं आहे, असं ती तिला समजावून सांगत असते. भूमीला सगळ्या बाजू अगदी व्यवस्थित समजलेल्या आहेत. तिला वाईट वाटतंय, की तिला देखील आकाशपासून लांब जायचं नाहीये, पण बाळाला जन्म देणं हीच गोष्ट माझ्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट होती, असं ती आजीला सांगत असते. आजी म्हणतात, "भूमी, तू खूप तटस्थ आणि खूप वेगळा निर्णय घेतलेला आहेस. आजकाल लोकं याचा विचार करत नाहीत." भूमी म्हणते, "मला ते काय माहीत नाही. मला सध्या माझ्यासाठी माझं बाळ फक्त प्रिय आहे. मला आकाश देखील प्रिय आहे. मला देखील आकाशपासून दूर जायचं नाही. पण नशिबात जे असेल ते होऊ द्यात." तेव्हा पौर्णिमा तेथे आलेली असते आणि पौर्णिमा मात्र हसतच बोलत असते. "आता भूमी, बघ तू काय निर्णय घेतलाय ना, त्याचा परिणाम तुझ्यावर होणार आहे आणि आता तुझं काय होतंय ना ते बघ. तुझा देखील संसार माझ्यासारखा अर्धवट राहणार आहे. माझ्या नवऱ्याला तू मारलंस ना, आता तुझं काय होतंय ते बघ. आता तू मरणार. आता तू मरून जाणार आणि तुझा आकाश तुझ्यासाठी तडपडत राहणार. मी जशी माझ्या अभिसाठी तडपडते ना, तसा तुझा आकाश देखील तुझ्यासाठी तडपडणार. माझा संसार अर्धवट राहिला ना, तसा तुझा देखील संसार अर्धवट राहणार आणि तो अर्धवट संसार मला पाहायला मिळणार." असं म्हणून ती जोरजोरात बोलत असते आणि हसत असते. आजी हे सगळं बघतात तेव्हा त्यांना देखील खूपच राग येतो आणि ते चिडतात आणि म्हणतात, "तुझ्या तोंडाला जरा लगाम घाल आणि जर का तुला चांगलं बोलणं होत नसेल ना, तर वाईट तरी बोलू नको. आमच्या समोर तू थांबूच नको. तू निघून जा." असं म्हणते. तेव्हा मात्र पौर्णिमा चिडते आणि म्हणते, "आज मी बोलणार आहे. आज मला बोलू द्या. आज माझ्या मनासारखी गोष्ट झालेली आहे. आजपर्यंत मी याच गोष्टीसाठी थांबले होते. हिला कळू द्या, की अर्धवट संसार राहिल्यावर कसं वाटत असतं ते." तेव्हा आता रागिनी देखील खोटं-खोटं
पौर्णिमाला बोलू लागते, "ए बाई, तुला काय बोलायचंय कळतंय का?" आणि ती पौर्णिमाच्या आईला बोलू लागते आणि म्हणते, "तुमच्या लेकीला जरा तिकडे घेऊन जा आणि तिला जरा डॉक्टरांकडे घेऊन जा. जरा तिच्यावर चांगला उपाय करा. तिला समजू द्या ती कुठं काय बोलतेय ते." पौर्णिमा मात्र रागाने बोलत असते आणि म्हणत असते, "आज माझं स्वप्न पूर्ण झालं. आज मी खळखळून हसणार आहे. आजी म्हणतात, आता मी हिचं थोबाडं फोडणार आहे. हिला जर का कळत नसेल की कोणाशी काय बोलतेय, तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही, लक्षात ठेवा." पौर्णिमा मात्र जोरजोरात हसत असते आणि बोलत असते. रागिणीला समजतं, की आता आजीला देखील राग आलेला आहे. त्यामुळं ही आता या पौर्णिमाचं थोबाड फोडू शकते. त्यामुळं रागिणीच आता पौर्णिमाच्या अंगावर गेल्यासारखं करते आणि म्हणते, "आत्ताच्या आत्ता तू आमच्या चेहऱ्याच्या समोरून निघून जा. आम्हाला तुझं तोंड बघायचं नाही आणि असलं हसू देखील नको आमच्यासमोर. इथं परिस्थिती, प्रसंग काय आहे ना, ते तुला समजत नाही." त्याचबरोबर ती पौर्णिमाच्या आईला देखील बोलू लागते, "जरा हिला चांगले 4 शब्द शिकवा, नाहीतर खरोखरच ही मार खाईल," असं ती म्हणते. आणि तेव्हा तिची आई म्हणते, "मी तिला काय सांगू? अहो, माझ्या नवऱ्यानं मला सांगितलंय, तू फक्त पौर्णिमाचं सांत्वन करायला त्यांच्या घरी जा. तुमच्या कोणत्याच मॅटरमध्ये पडायचं नाही, तुमच्या कोणत्याच मॅटरमध्ये काही बोलायचं नाही, असं त्यांनी मला दमच देऊन ठेवलेला आहे." इकडे भूमी मात्र स्वतःच्या पोटावर हात ठेवून रडत असते. तिला वाईट वाटत असतं, कारण आकाश आता चिडलेला आहे आणि तिला देखील स्वतःबद्दल वाईट वाटत असतं. इकडे आकाश आता शांतपणे बसलेला असतो. मनू आणि अथर्व त्याच्याकडेच पाहत असतात. तो अजूनही रडत असतो आणि चिडत देखील असतो. भूमीनं असं करायला नाही पाहिजे होतं. या चित्रांसारखंच माझं आयुष्य भूमीने अर्धवट ठेवायला नाही पाहिजे होतं. मी आता काय करू असा प्रश्न त्याला पडलेला असतो. अथर्व त्याला समजावून सांगतो, "ज्या गोष्टी झाल्यात आकाश, त्या होऊन गेलेल्या आहेत. आता त्या गोष्टीवर बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाहीये. तू जरा स्वतःला सावरलं पाहिजेस. एवढा एकच पर्याय आहे." आकाश म्हणतो, "मी? अरे मी कसं स्वतःला सावरू? तुला समजतंय का? माझ्यावर काय प्रसंग येणार आहे ते तुला कळतंय का? मी स्वतःला सावरू शकत नाही. मी स्वतःला समजावून देखील सांगू शकत नाही. मला भूमी पाहिजे आहे. मला दुसरं काहीसुद्धा नको आहे." असं म्हणून आकाश अक्षरशः रडत असतो. आता या आकाशला कसं समजावून सांगावं असा प्रश्न अथर्व आणि मनू यांना देखील पडलेला असतो. त्यांना कळतंय की आकाशला नक्की काय म्हणायचंय ते. पण आता परिस्थिती आकाशच्या नव्हे कोणाच्याच हातात नाहीये हे त्यांना माहीत असतं. आकाश त्यांना म्हणतो की "मला काही जरी झालं तर भूमीच पाहिजे. मला दुसरं काहीच नको." आणि तेवढ्यात आकाशला एक व्हॉईस नोट येते. ती व्हॉईस नोट असते भूमीची. आकाश ती व्हॉईस नोट सुरू करतो तेव्हा त्यातून आवाज येतो भूमीचा, पण बोलत असतं बाळ. "बाबा, मी तुमचं बाळ बोलतोय. तुम्हाला मी नकोय का हो? बाबा, जेवढी उत्कंठा तुम्हाला मला भेटण्याची लागली आहे ना, तेवढीच उत्कंठा मला देखील तुम्हाला भेटण्याची लागलेली आहे. माझं तुमच्या दोघांवर देखील खूप खूप प्रेम आहे आणि मला माहीत आहे तुमच्या दोघांचं देखील माझ्यावर खूप प्रेम आहे. आईनं काय निर्णय घेतला आहे ते मला चांगलंच माहिती आहे. पण ती माझी आई आहे. कोणती आई आपल्या बाळाविना राहू शकते ते मला सांगा बरं? तुम्ही तरी माझ्याशिवाय राहू शकताय का? तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता ते मला माहीत आहे. मला या जगामध्ये यायचं आहे आणि त्यासाठीच आईनं हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामध्ये आईनं स्वतःच्या जीवाची जरा देखील काळजी केलेली नाही ही गोष्ट मला कळतेय. पण बाबा, मला तुमच्या मिठीत यायचं आहे. मला माझ्या आईच्या देखील मिठीत यायचं आहे. मी यावं असं तुम्हाला वाटतं ना बाबा? तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना बाबा? असं जेव्हा ते बाळ बोलत असतं, तेव्हा आकाश आता निरुत्तर झालेला असतो. आपल्याला बाळ पण पाहिजे आहे, आपल्याला भूमी पण पाहिजे आहे. मला दोन्ही पाहिजे आहे, तर माझ्याबरोबर असं का घडतं? असा प्रश्न आकाश विचारतोय. नेहमी प्रत्येक वाईट गोष्ट ही माझ्याबद्दलच का घडते? मीच का? असा प्रश्न आकाश स्वतःशी विचारत असतो. किती साधी सरळ गोष्ट होती. भूमी प्रेग्नंट आहे या गोष्टीचा मला किती आनंद झाला होता. ती आई होणार आहे, मी बाबा होणार आहे, आमचं छोटंसं कुटुंब किती खुश राहणार आहे, हे मला किती चांगलं वाटत होतं. पण या खुशीमध्ये असा मिठाचा खडा पडेल असं मला वाटत नव्हतं. आज मला बाळ किंवा आई या दोघांपैकी एकच मिळणार आहे, ही गोष्ट माझ्यासाठी किती क्लेशदायक आहे, किती दुःखद आहे, हे कसं सांगू मी आणि कोणाला सांगू हेच मला कळत नाही. आता भूमी देखील आतमध्ये आलेली असते. भूमी येते आणि आकाशकडे पाहते. आकाश अजून देखील रडत असतो. आकाशचं लक्ष पण भूमीकडे जातं. भूमी आलेले पाहून आकाशला अजिबात राहवत नाही. आकाश धावत पळतच भूमीकडे जातो. कारण त्याला भूमीची खूपच काळजी वाटत असते. तो भूमीच्या जवळ जातो आणि भूमीला कडकडून मिठी मारतो. भूमीला देखील तेच अपेक्षित असतं. आकाशने आपल्याला माफ केलंय हे आता तिला समजलेलं असतं.
आकाश भूमीला मिठी मारतो, तो रडू लागतो आणि म्हणतो, "भूमी, मला तू आणि बाळ दोन्ही पाहिजे गं. माझं काय चुकतंय मला सांग. माझ्याबरोबरच असं का? मला तू पाहिजे. मला तू आयुष्यभर पाहिजे भूमी." असं तो तिला बोलत असतो. तर इकडे पौर्णिमाची आई आणि रागिनी मात्र खूपच आनंदित झालेले आहेत. त्यांना असं वाटतंय, की आकाश आणि भूमी यांच्यामध्ये जबरदस्त भांडण लागलेलं आहे. त्यांच्यामध्ये जबरदस्त गैरसमज निर्माण झालेला आहे. पौर्णिमा तर जोरजोरात हसते आणि म्हणते, "खरंच तुम्ही म्हणला होतात ना, तसं झालं. मी शांत बसले ते बरं झालं. तेव्हा जर का मी आदळआपट केली असती, तर आज मला हा चांगला दिवस बघायला मिळाला नसता. आज किती चांगला दिवस आलेला आहे." आकाश आणि भूमी यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झालेत. ते दोघं एकमेकांना बोलत देखील नाहीयेत. त्या दोघांची भांडणं लागलेली आहेत. भूमी किंवा बाळ दोघांपैकी एकच जगणार म्हणजे किती मोठी आनंदाची गोष्ट घडणार आहे, असं ती बोलत असते. तेव्हाच पौर्णिमाची आई पौर्णिमाला म्हणते, "अगं असं नाही पौर्णिमा, नीट तुला समजलं नाही. भूमी तर यामध्ये दगावणार आहेच, पण कदाचित भूमी दगावली तर बाळ देखील दगावू शकतं. म्हणजे दोघं पण दगावू शकतात. म्हणजे त्या दोघांचं पण वाटोळं होणार आणि त्यामुळं हा आकाश एकटा पडणार." आणि या गोष्टीचा आनंद रागिणीला देखील झालेला असतो. रागिनी म्हणते, "आकाश एकटा पडला ना, की मला त्याला एकटं बघायचंय. मला त्याला एकट्याला झुरताना आणि मरताना बघायचंय. माझं हेच स्वप्न आहे आकाशला तडपडून, तडपडून मेलेलं बघायचं." तिघी देखील एकदम खुश झालेल्या आहेत. कारण त्यांना असं वाटतंय आजपर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, ती गोष्ट आता घडणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की भूमी आणि आकाश यांच्यामधला सगळा राग आणि रुसवा दूर झालेला आहे. भूमी आकाशला सांगते, की "माझ्या काही बकेट लिस्टमधल्या इच्छा आहेत, त्या तू पूर्ण करायच्यात." आकाश म्हणतो, "भूमी असं बोलू नको. असं बोलल्यानंतर मला खूपच वाईट वाटतं." भूमी म्हणते, "आकाश, माझ्या इच्छा तू पूर्ण करणार का नाही ते सांग?" आकाश म्हणतो, "तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आहे." तेव्हा ती सांगते, की त्यातली एक इच्छा या चिठ्ठीमध्ये लिहिलेली आहे. ती तू वाच आणि ती तू पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे. आता ती नेमकी कोणती इच्छा आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजणार आहे. पण आकाशने भूमीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं ठरवलेलं आहे आणि ते पूर्ण केलेलं आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक